तुझ्यासमोर हात जोडून मी विनंती करू शकते। आई तुम्ही काय करताय? तुम्ही काय करते? काय करू मग मी? हा माझा मुलगा मूर्ख आहे ना ग। दुनियादारीच्या नादात स्वतःचं घरदार पडायला लावायला निघालंय। त्या राजसीने किती चांगली ऑफर दिली होती, धुडकावून लावली त्याने। मग त्याला मूर्खच म्हणायला हवं ना? पण तू शहाणी आहेस ना? तुला मनापासून वाटतं ना की हे घर वाचावं, तू वाचवू शकतेस, मग एक कर। समीर जर तुला घटस्फोट देत नसेल तर तू समीरला घटस्फोट दे। आई तुम्ही काय बोलताय? काय बोलते मी? अगं मी काहीच बोलत नाहीये, जगावेगळं तुला काहीच करायला सांगत नाहीये। साधं सोपं सरळ गणित आहे। म्हणजे बघा, तू शांत डोक्याने विचार कर। हे बघ, तू विचार कर ना, ज्या दिवसापासून तू या घरात आलीयस त्या दिवसापासून या घरात कुठली चांगली गोष्ट घडली? सतत प्रॉब्लेम्स, सतत टेन्शन। नवीन दिवस उगवला की मनात धास्ती येते ग की आता काय वाढून ठेवलंय आमच्या समोर। आणि या सगळ्याला ना तू कारणीभूत आहेस ग। नाहीये? आहे ना? बघितलं, तुला सुद्धा हे पटतंय, तुला सुद्धा हे मान्य आहे। ज्या दिवशी तू लग्न करून आलीस त्या दिवसापासून या घराचा सत्यानाश सुरू झाला। तू लग्न करून आलीस आणि आमच्यात दुरावा निर्माण झाला। तू लग्न करून आलीस आणि माझ्या घरातली नाती तुटली। यांची तब्येत इतकी बिघडली की त्यांच्या जीवावर बेतलं। तू या घरात आल्यापासून, तू या घरात आलीस आणि पहिल्यांदा दोन भावंडांमध्ये भांडण झालं। तू या घरात आलीस आणि माझा समीर, मला कधीही न उलटून बोलणारा मुलगा, माझ्याशी भांडायला लागला।